थेट संवाद. मित्रहो नमस्कार, मी अनिल चव्हाण. आपण झेप मराठी कट्ट्याच्या थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आज भेटणार आहोत डॉक्टर विलास बच्छाव सरांना. हे नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यासह अर्ध्या महाराष्ट्राला परिचित असलेले हे नाव. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरांचं काम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. संपूर्ण देशात निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे आणि इच्छुक उमेदवार कोण या संदर्भात जी गावागावात चर्चा सुरू झालेली आहे, याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर विलास बच्छाव सरांची. सर नमस्कार. आपलं झेप मराठीच्या कट्ट्यावर मनापासून स्वागत आहे. सरांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं फार मोठं काम आहे, व्यापक काम आहे. पण आपल्याला मी सुरुवातीला सांगू इच्छितो की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर इच्छुक उमेदवार आहेत आणि म्हणून आपल्याला आज खूप साऱ्या गप्पा सरांशी मारायच्या आहेत. वेगवेगळे विषय आणि त्याचं काम आपल्याला समजून घ्यायचं आहे. सरांच्या डोक्यामध्ये या मतदारसंघाच्या विकासाच्या खूप साऱ्या कॉन्क्रीट अशा संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे, ज्या आपण चर्चेतून समजून घेणारच आहोत. सर सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायला हे आवडेल की डॉक्टर म्हणून एक वैद्यकीय क्षेत्रातले निष्णांत सर्जन म्हणून आपलं नाव आम्ही सगळे ऐकून आहोत, या मतदारसंघातले लोक ऐकून आहेत. पण वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तीचे म्हणजे डॉक्टरांचा हा पॉलिटिकल व्यक्तीपेक्षा जास्त दाट संपर्क असतो असं म्हटलं जातं, असं आम्ही मानतो. आणि आपला काय अनुभव आहे की इतके वर्ष आपण या क्षेत्रात आहात या संदर्भात? जेवण जर खरं आहे, मी गेल्या 35 वर्षापासून वैद्यकीय सेवा बागलाण तालुकाच नव्हे तर कसमादे परिसरामध्ये देतो आहे. अत्यंत माफक दरात आणि गुणवत्तापूर्वक सेवा देणं याची परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे. बागलाणकर याचे साक्षीदार आहेत. आणि खरं सांगायचं तर डॉक्टर म्हटलं की समाजातल्या प्रत्येक घटकाशी त्यांचा थेट संबंध येतो. जर पैसा हा विषय बाजूला ठेवला, रुग्ण हा माझ्याकडे आलेला एक देव आहे आणि मी त्याचा पुजारी आहे या भावनेतून जर काम केलं तर निश्चितच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सरस्वतीची आराधना, जी वैद्यकीय शिक्षण आपण घेतो ती त्या ठिकाणी सरस्वतीची आराधना म्हणतो. आणि ती जर आपण जोपासली तर पैसे मिळण्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही. सरस्वतीची आराधना केली की लक्ष्मी आपोआप त्या ठिकाणी प्रसन्न होते. त्यामुळे आपण पेशंट हा माझ्या घरातला एक घटक आहे या भावनेने जर काम केलं तर एक आनंदही मिळतो आणि निश्चितच आपल्याला त्याचा मोबदला पण मिळतो, असा मला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव या ठिकाणी आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून काम करण्याचा माझा गेल्या 35 वर्षाचा अत्यंत आनंदी असा सगळा कार्यकाळ राहिलेला आहे. माझं स्वतःचं 50 बेडचं सिम्स हॉस्पिटल, सटाणा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ MD मेडिसिन डॉक्टर आहेत, हाडांचे डॉक्टर आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत, 10 बेडचं ICU आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी आम्ही सगळेजण देतो आहोत. दुसरं सिम्स यशोधन नावाचं हॉस्पिटल जिथं सटाण्याचंच आहे, त्या ठिकाणी महात्मा फुले योजनेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत उपचार त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि अनेक वेळा रुग्ण असे राहून जातात की ज्यांना कुठे जायचं, काय जायचं हे सर्व समजत नाही. आपल्या गावात तर मेडिकल कॉलेजसुद्धा आहे. तर आम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून आरोग्य दूत म्हणून संकल्पना धुळे शहरामध्ये राबवतो आहोत. ज्याला कोणाची गरज, आमचे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर्स पण दिलेले आहेत की त्या पेशंटने जर सांगितलं की आम्हाला असा त्रास होतो, त्याला घेऊन जाणं, संबंधित रुग्णालयामध्ये दाखल करणं, रक्ताची आवश्यकता असेल तर ती पण व्यवस्था करून देणं, अगदी जेवणाची अडचण असेल तर डब्याची सुद्धा व्यवस्था करून देणं, हा सुद्धा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आरोग्य दूत म्हणून आम्ही धुळे शहरामध्ये राबवतो आहोत. माझी दोन्ही मुलंसुद्धा अत्यंत उच्च शिक्षित आहेत. मोठा मुलगा MCH प्लास्टिक सर्जन म्हणून नाशिकमध्ये अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करतो आहे, इलाइट प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी सेंटरच्या माध्यमातून. धाकटा मुलगा हा रेडिओलॉजिस्ट आहे. त्याचं त्या ठिकाणी CT स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी सटाण्यामध्येच बागलाण डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून अत्यंत सुंदर काम त्या ठिकाणी करतो आहे. त्यामुळे दुसरी पिढीसुद्धा वैद्यकीय सेवेमध्ये समर्पित भावनेने काम करते आहे आणि तीच परंपरा भविष्यामध्ये सुद्धा निवडणुकीपुरता हा विषय राहणार नाही, परंतु ज्याला अडचण असेल,
मी तर नेहमी कुठलाही कार्यक्रम असला की त्या ठिकाणी मी एक 2 ओळीमध्ये समारोप करतो की पैसा नाही म्हणून उपचार थांबणार नाहीत. तुम्ही केव्हाही मला फोन करा, त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ती वैद्यकीय मदत पूर्णपणे त्या ठिकाणी महात्मा फुले योजना असेल किंवा आयुष्यमान भारत असेल किंवा व्यक्तिगत आमच्या हॉस्पिटलमध्ये असेल, त्या ठिकाणी पैशाविना उपचारसुद्धा त्या ठिकाणी करून देण्याची एक चांगली परंपरा मी गेल्या अनेक दिवसापासून जोपासत आहोत आणि ती भविष्यमा काळामध्ये सुद्धा चालू राहील, ही सुद्धा आपल्याला अत्यंत खात्रीपूर्वक मी या ठिकाणी सांगतो. सर, कसं आहे की एखादा रस्ता बांधणं किंवा एखादं विकासाचं काम करणं हे काही वर्ष टिकणार असतं, पण डॉक्टरांनी एखाद्याचा प्राण वाचवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण 35 वर्ष या क्षेत्रात काम करत आहात, आजपर्यंत अनेकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि हा जो काही जिव्हाळा, हा लळा, ही जी काही घट्ट नाती मैत्री आपली जी काही लोकांची झालेली आहे, हे सगळं एकीकडे आणि इतक्या चांगल्या व्यापक क्षेत्रात काम करत असतानाही आपल्याला असं वाटलं की आपण यासोबत राजकारण करावं, राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं. सामाजिक काम तर आपण करतातच आहात, पण या निमित्ताने आपल्याला एक राजकीय जोड मिळावी असं आपल्याला का वाटलं किंवा का करावं असं वाटतंय राजकारण? नाही सर, आता जर का लोकसेवेचा वसा आणि वारसा हा घरातूनच त्या ठिकाणी मिळालेला आहे. माझे वडील आज 95 वर्षाचे आहेत, निरोगी आहेत, ठणठणीत आहेत. अरे वा. आणि गिरणा सहकारी साखर कारखान्याचे भाऊसाहेब विरेंबरोबर ते संस्थापक राहिलेले आहेत, संचालक म्हणून. संचालक आणि चेअरमन म्हणून त्यांनी कारखान्याचं काम अत्यंत निष्प्रभपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणी ठेंगोडा याचे पण ते संस्थापक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष काम केलं. गावाचे सलग 20 वर्ष सरपंच, माझं गाव लखमापूर त्या ठिकाणी मोठं गाव आहे तालुक्यातलं, त्या ठिकाणी सलग 20 वर्ष सरपंचही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये राहिलेले आहेत. आणि समाजसेवाची आवड आणि त्याचा बालकडू हे घरातूनच मिळालेलं आहे. त्यामुळे एक निष्प्रभपणे आपल्याला त्या ठिकाणी लोकांमध्ये मिसळता आलं, त्यांना मदत करता आली, तर ते समाधान एक वेगळंच असतं आणि ती परंपरा वैद्यकीय सेवेतून मी जोपासतो आहे. त्याचबरोबर योगायोगाने मला मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये 10 वर्ष संचालक आणि सभापती म्हणून काम करण्याचा योग त्या ठिकाणी आला आणि त्या संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्वक काम त्या ठिकाणी केलं. संस्थेचे 10,000 सभासद आहेत आणि 15 ते 20 हजारापेक्षा जास्त त्या ठिकाणी सेवक वर्ग आहे. 2-2.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पालकांचाही थेट संबंध त्या ठिकाणी येतो. त्यामुळे लोकांची त्या ठिकाणी आपल्याला एकमेकाशी संबंध येण्याचं मोठं माध्यम हे ते संस्थेच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालं. आणि वैद्यकीय सेवा शेतीची आवड पहिल्यापासून आहे, त्यामुळे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम करण्याची संधी मला भूतकाळामध्ये मिळाली. आणि त्याच्याच एक पुढचं पाऊल म्हणून आज या ठिकाणी आपण धुळे लोकसभेमध्ये उमेदवारी करावी असा अनेक मित्रांचा, अनेक मान्यवरांचा त्या ठिकाणी आग्रह होता. मी नमूद दाखल सांगेल की आमच्या सर्व डॉक्टर बांधवांनी, वैद्यकीय क्षेत्रातल्या बागलान मेडिकल असोसिएशन वाल्यांनी सगळ्यांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ठरावाद्वारे आमच्या सगळ्या वरिष्ठांकडे मागणी केली. आमच्या वकील संघाने सुद्धा त्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी एकमुखी माझ्या उमेदवारीबाबत त्यांनी मागणी त्या ठिकाणी केली. एवढंच नव्हे तर मुस्लिम पंच कमिटीच्या सगळ्या लोकांनी सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून जरी असेल तरी आम्ही डॉक्टरांचं काम जवळून पाहिलंय, त्यांनाही आम्ही मदत करू, अशा प्रकारच्या भावना त्यांनी लिखित स्वरूपात आमच्या पक्षश्रेष्ठींकडे सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. छान. एक गोष्ट मित्र सरांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात आली असेल, पैसा आला की माणसाला राजकारण करावंसं वाटतं आणि थोडीशी लोकप्रियता मिळाली की आपण राजकारणात आलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे किंवा निवडणुका लढल्या पाहिजे असं वाटतं. सरांच्या बोलण्यातून आपल्याला एक जाणवलं की हे आयात केलेले उमेदवार नाहीयेत. यांना घरातून मिळालेला जो काही राजकीय वारसा आहे, वडिलांपासून मिळालेलं जे काही बाळकडू आहे आणि लहानपणापासून ते घरात जे काही राजकीय आणि सामाजिक वातावरणात वाढलेले आहेत, बघता आहेत, हा सगळा संस्कारांचा वसा घेऊन ते राजकारणाकडे येऊ पाहत आहेत. तरीही सर मला आपल्याला असं विचारावंसं वाटतं की सामाजिक क्षेत्राला राजकीय जोड मिळाली तर आपण खूप चांगलं काम करू शकतो असं वाटतंय का? सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी राजकीय पद जर असेल त्याचा तर निश्चितपणे प्रभावी उपयोग त्या ठिकाणी होतो. त्यामुळे राजकीय पद मग ते कुठलेही असेल, जिल्हा परिषदेचा अनुभव आमच्याकडे आहेच, परंतु या ठिकाणी काम करताना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करण्याची संधी मिळाली तर ते काम अधिक प्रभावीपणे करता येतं. ते अधिकाऱ्यांना आपण समजून सांगू शकतो आणि लोकांना आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत,
ते आपण सहजपणे त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून राजकारण हे समाजकारण करण्यासाठी आवश्यक आहे, असे एक साधारणतः धारणा माझी आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपल्या मित्रांनी, हितचिंतकांनी, आपल्या चाहत्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली की तुम्ही राजकारणात आलं पाहिजे, हेही गैर नाही. कारण आपण एकीकडे असं म्हणतोय की राजकारण आता चांगल्या व्यक्तींचं राहिलेलं नाही, पण दुसरीकडे हेही सत्य आहे की राजकारणात आपल्यासारख्या चांगल्या माणसांची गरज आहे. कारण राजकारण तेव्हाच चांगलं होऊ शकतं जेव्हा चांगल्या विचारांचे, चांगले विजन असणारे आपल्यासारखे लोक राजकारणात येतील. पण हे सगळं असताना आपल्याकडून आपल्याला बऱ्याच लोकांचा आग्रह होता असताना आपण धुळे लोकसभा मतदारसंघ लढावा असं वाटणं आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त करणं, आपणही ती इच्छा व्यक्त करणं, हे सगळं अगदी बरोबर आहे. पण सर, आपल्याला सांगू इच्छितो, धुळे लोकसभा मतदारसंघ इतका सोपाही नाही. आणि तसं म्हटलं तर या मतदारसंघात काम करण्याला खूप सारा वाव आहे, खूप सारा स्कोप आहे. आपणही काही विजन ठेवलेले असतील किंवा काही कॉन्सेप्ट डोक्यात ठेवलेले असतील की या मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी मी अमुक या मुद्द्यांवर किंवा या प्रश्नांसाठी मला लढायचं आहे, असं काही आहे का? निश्चितच. कारण कुठलंही पद हे शोभेसाठी नसून आपल्या कार्यकर्तृत्वावरून त्या पदाला जर का आपण त्याला गौरव प्राप्त करून दिला तर निश्चितच जनता दुवा देते, असा माझा अनुभव आहे. आता माझा मतदारसंघ त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा श्रीराखीव राहिला, म्हणून माझी पत्नी लता बच्छाव यांना 2 टर्म त्या ठिकाणी संधी मिळाली. जिल्हा परिषदेमध्ये सध्या त्या सदस्य, पूर्वीच्या कार्यकाळामध्ये महिला बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि जर माणसाकडे विजन असेल, निस्पृहपणे काम करण्याची क्षमता असेल, तर लोकांनी सांगितलेले कामं किंवा जनतेसाठी आवश्यक असलेली कामं सोडविण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि ती जर सोडवली गेलीत तर एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळतो. मी छोटीशी गोष्ट सांगेल की माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी आदरणीय अमरीशभाई पटेल यांनी जो शिरपूर पॅटर्न त्या ठिकाणी राबवला, तो मी माझ्या गटामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवला. आणि सांगायला आनंद वाटला की माझ्या लखमापूर गावामध्ये जवळपास 18 साखळी बंधारे बांधले. आणि गावाचाच नव्हे तर सगळ्या परिसराचा त्या ठिकाणी जलस्तर जो आहे तो वाढलेला आहे. आणि त्यामुळे या धुळे, आपण मगाशी जो प्रश्न केला की खूप काही प्रश्न या ठिकाणी आहेत जी अजून सुटलेली नाहीत, त्याचा खास करून मी उल्लेख करेल की आपल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 4 विधानसभा मतदारसंघ या पूर्णपणे ग्रामीण आहे. धुळे शहर आणि मालेगाव मध्ये जर सोडला तर 4ही विधानसभा या पूर्णपणे शेतकरी बहुल त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नाला जर न्याय देता आला, त्याला त्याच्या पिकवलेल्या मालाला योग्य तो भाव देण्यासाठी जर प्रयत्न झाले, त्यांनी पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करण्याचे उद्योग या ठिकाणी निर्माण झाले, तर शेतकरी त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आर्थिक त्या ठिकाणी जगू शकेल. शेतकरी जगला तर तुम्ही आपण सगळेच निश्चितपणे जगू शकतो. कारण आपली सगळीच अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणून शेतकरी प्रामुख्याने जगणं ही आत्ता खरी काळाची गरज आहे. आणि शेतकऱ्याला काय हवं असतं, ते दिवसा 8 तास लाईट, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आणि शेतीमालाला रास्त भाव, या गोष्टींना प्राथमिकता देणं, हे सत्ता असेल किंवा नसेल, परंतु या गोष्टी सोडवण्यासाठी पुढच्या सगळ्या कार्यकाळामध्ये कार्यरत राहणं ही माझी प्राधान्याने भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे. दुसरी गोष्ट जी आहे की दिवसा लाईट असणं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा आहे. अनेक तरुण त्या ठिकाणी शिक्षित आहेत, चांगल्या पद्धतीचे शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, परंतु त्यांना रोजगार नाही. आणि त्यामुळे रोजगार नसलेला तरुण जेव्हा वैफल्यग्रस्त त्या ठिकाणी होतो, ते कुटुंब पूर्णपणे त्या ठिकाणी अधोगतीकडे जातं. त्यामुळे रोजगार मिळणं आणि त्याला रोजगार मिळवून देणं, ह्या गोष्टी या मतदारसंघामध्ये खूप काही करता येण्यासारख्या आहेत. आपल्याकडे मुबलक असं मनुष्यबळ आहे, पाणी साठा आपल्याकडे सगळे आहेत, तरीसुद्धा अनेक गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पाणी नाही. आता आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हर घर नल से जल ही काही जी योजना या ठिकाणी आणलेली आहे, ती आमच्या सगळ्या परिसरामध्ये अत्यंत प्रभावीपणे आणि गुणवत्तेमध्ये प्राधान्य देऊन त्या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. परंतु अशी अनेक गावं, मी त्यामध्ये धुळे शहरात सुद्धा अनेक दिवस त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही, वास्तवता आहे. परंतु या सगळ्या गोष्टी सोडवण्याची जर मानसिकता असेल तर प्रत्येक घर त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहणार नाही. हे सुद्धा मोठं पुण्याचं काम या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. बेरोजगारी
शेतीला पाण्याचा प्रश्न, मोठी मोठी धरणं आपण बांधू शकत नाही, परंतु आदरणीय अमरीशभाई पटेल यांचा शिरपूर पॅटर्न जर धुळे लोकसभेमध्ये जर राबवला तर अत्यंत कमी खर्चामध्ये आहे ते नाले खोलीकरण करा, रुंदीकरण करा, त्याच्यामध्ये साखळी बंधारे बांधा. मी माझ्या ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटाचं उदाहरण देऊन सांगतो की निश्चितपणे त्याचा अत्यंत प्रभावी असा तुम्हाला फरक त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या देशभर होते आहे. आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्याच पद्धतीचे रस्त्यांचं काम त्या ठिकाणी झालं आहे. माझ्या तालुक्यापुरतं बोलायचं झाल्यास पिंपळनेर सटाणा 200 कोटीचं काम, पिंपळनेर तर ताराबाद 200 कोटी, ताराबाद तो सटाणा 200 कोटी, 400 कोटी, आणि सटाणा तर मंगळूर फाटा असं 400, म्हणजे आमच्या एका तालुक्यासाठी म्हणा जवळपास 800 कोटीचा एक राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे असं खूप सुंदर काम त्या ठिकाणी जसं होतं तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये होणं गरजेचं आहे. मग रेल्वेमध्ये आपण मागे पडतो, नुसती चर्चा होते गेल्या अनेक वर्षापासून इंदोर मनमाड इंदोर चर्चा फक्त होत राहते. जर आपण मनमाड आणि इंदोर रेल्वे मार्गाचं काम पूर्ण करू शकलो असतो तर धुळे लोकसभा मालेगाव शहरासह या ठिकाणी बऱ्यापैकी गावं त्या ठिकाणी रेल्वेने कनेक्ट झाली असती आणि देशाच्या नकाशावर आपण ठळकपणे रेल्वेच्या माध्यमातून जोडले गेलो असतो. ती खूप मोठी उपलब्धी या ठिकाणी राहिली असती, परंतु दुर्दैवाने ते अद्यापही काम फक्त चर्चेतूनच दिसून येतो. प्रत्यक्षात त्या कामाला कुठेही सुरुवात नाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला काही कुठले काम दिसून येत नाही. त्या कामाला सुद्धा खूप प्राधान्य दिलं तर मला खात्री आहे शेतकऱ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना या ठिकाणी जर का आपण न्याय देऊ शकलो, सिंचनाचा प्रश्न सोडवू शकलो तर एक मोठं काम या ठिकाणी उभं करता येण्यासारखं आहे. हे नुसतं स्वप्न नाही, खूप सोपं आहे. फक्त करून घेण्यासाठी तुमचा पाठपुरावा, तुमची मानसिकता या जर गोष्टी जर असल्या तर या गोष्टी निश्चितपणे भविष्यामध्ये करता येतील. आणि ते लोकप्रतिनिधी म्हणून करणं जोही कोणी त्या ठिकाणी जाणार असेल त्याचं हे काम आहे. मला जर उद्या संधी मिळाली तर निश्चितपणे या गोष्टींचा प्रभावीपणे त्या ठिकाणी पाठपुरावा करून ही कामं कशी दर्जेदार पद्धतीने होतील ही निश्चितपणे बघण्याची भूमिका माझी राहील, ही निश्चितपणे. क्या बात आहे मित्रहो, अनेक गोष्टी सरांच्या बोलण्यातले वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. बरीच माणसं ही मी हे करणार आहे, मला हे करायचं आहे अशा पद्धतीने बोलतात. सरांच्या बोलण्यातलं वेगळं पण वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं असेल की मी हे केलेलं आहे आणि जे केलंय तेच सांगतायत, उगाच जास्तीचं किंवा उगाच आश्वासन देणं नाही. शिरपूर पॅटर्नचा सरांनी उल्लेख केला. शिरपूर पॅटर्न ऑलरेडी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात त्यांनी कार्यान्वित केला आहे. त्याचे दृश्य परिणाम ते पाहत आहेत. एकदा जमिनीच्या पाण्याची पातळी वाढली तर पिण्याच्या, सिंचनाचा आणि शेतीचा प्रश्न सुटणार आहे. फार महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरांनी आपलं लक्ष वेधलंय की शेतीचा प्रश्न हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर आपल्या अर्थव्यवस्थेचा तो कणा आहे, तरच अर्थव्यवस्था वाढेल. खूप महत्त्वाचे मुद्दे अभ्यासपूर्ण सर आपल्याशी बोलता आहेत. एवढं विजन, एवढ्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आणि एवढं सगळं करण्याची तयारी असणारा, एक खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार हा या मतदारसंघाला अपेक्षित आहे. आणि म्हणून आम्हाला आजही दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं जेव्हा आम्ही ते निर्देशांक पाहतोय, मानव विकास निर्देशांकात सर धुळे नंदुरबारचा खालून शेवटून नंबर लागतो आणि हे आपलं दुर्दैव आहे की विकासात आपण सगळ्यात मागे आहोत. मगाशी मी आपल्याला म्हटलं की हा मतदारसंघ सोपा नाही पण करण्यासारखं खूप आहे. या मतदारसंघाला आणखी उंच उचलण्यासाठी, आणखी विकसित करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहे. रोजगाराचा मुद्दा सर आपल्या बोलण्यातून आलेला आहे, पण मी त्याच्यावर परत एकदा आपल्याकडे येईल की या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये एकूणच लागून असलेल्या या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणात आहे. दुर्दैवाने जे आजपर्यंत मोठी मोठी आश्वासनं देऊन निवडून गेलेत त्यांनी त्यांचा जाहीरनामाही कधी पूर्ण अंमलात आणला नाही आणि म्हणून आपण मागेच राहून गेलोत. आपल्याला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण आपल्यासारखे जेव्हा कार्यक्षम आणि विजन असणारं नेतृत्व समोर येत आहे तर आमच्यासारखा मतदार पण आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय की रोजगारासाठी आपल्या डोक्यात काही आहे का, आपण काही करू इच्छितो का? निश्चितच त्या ठिकाणी आपल्या सगळ्या परिसरामध्ये शालेय शिक्षण व्यवस्था असेल, कॉलेजची शिक्षण व्यवस्था असेल, ती अनेक मान्यवरांच्या
खास करून उल्लेख करेल की अमरीशभाई सारख्या माणसांनी असतील किंवा जुनी तुमची सगळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे धुळे जिल्ह्यातले मान्यवर लोक असतील, यांनी या ठिकाणी त्यांचं काम केलेलं आहे. परंतु त्याला अजून थोडंसं गती देणं आणि ते खेड्यापाड्यापर्यंत त्याचं मुळं रुजवणं हे सुद्धा या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. परंतु शिक्षण घेऊन बाहेर आलेला विद्यार्थी त्या ठिकाणी त्याच्याकडे कुटुंब मोठ्या आशेने बघत असतं की आता आपला मुलगा शिकला, तो काहीतरी व्यवसाय करेल. त्याला जर त्या ठिकाणी त्याने घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याला एखादा व्यवसाय करता आला, त्याला नोकरी करता आली, त्याला काम देता आलं, तर निश्चितपणे त्या कुटुंबाचा उद्धार होतो, त्या मुलाला मानसिक आनंद मिळतो, परिवाराला समाधान मिळतं आणि ते समाधान हे सगळ्यांच्या पैशांच्या पलीकडचं असतं. एक आपला मुलगा त्या ठिकाणी काम करू शकतो, एक मुलगा जर काम करायला लागला त्याचं कुटुंब त्या ठिकाणी त्याचा आर्थिक स्तर सुधारतो. म्हणून बेरोजगार तरुणांना काम देण्यासाठी MIDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करता येईल का, आहे ती MIDC वाढवता येईल का. आता आमच्या मालेगावमध्ये सुद्धा MIDC, परंतु त्याची व्याप्ती एवढी वाढलेली नाही. बागलाण तालुक्यामध्ये MIDCचा बोर्ड लावून अनेक वर्ष झाली, पण त्या ठिकाणी अनेक जवळपास 800 एकराची जागा त्या ठिकाणी शासकीय असून सुद्धा बोर्ड लागले, परंतु काम झालं नाही. हा एक लोकप्रतिनिधींचा अपयश मी समजतो. कारण तर लोक MIDC ज्या कोणी असोत, गेल्या 20 वर्षामध्ये त्या ठिकाणी मला कुठल्याही पक्षाबद्दलही बोलायचं नाही किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल पण माझी त्या ठिकाणी नाराजी नाही, परंतु ह्या गोष्टी करता येण्यासारख्या होत्या की MIDCच्या माध्यमातून उद्योग आणले, त्या उद्योगांना त्या ठिकाणी आपल्या स्थानिक लोकांना संधी देणं. पर्यटनामध्ये जर का चांगलं काम करू शकलो तर त्याच्यामुळे आणखी शिर्डी असेल, शेगाव असेल, तशा पद्धतीचं काम बागलाण तालुक्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. आमच्याकडे देव मामलेदार यशवंतराव महाराजांचं एक मोठं मंदिर आहे, म्हणजे देशातलं नव्हे तर जगातलं शासकीय अधिकाऱ्याचं मंदिर एकमेव फक्त आमच्या गावामध्ये आहे. आणि मग त्या आनंद विहारच्या सारखं जी योजना आहे शेगावची, तशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी जर झालं तर पर्यटन वाढलं की आपोआप उद्योग वाढतात, सगळ्या प्रकारच्या धंद्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो. लॉजिंग असेल, बोर्डिंग असेल, जेवणासाठीची व्यवस्था असेल, हॉटेल असेल, सगळे नारळ विकणारा असेल, फुलं विकणारा, अशा अनेक गोष्टी एका मंदिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकतात. असं आपण शिर्डीकडे जेव्हा शेगावकडे बघतो, ती गावं नाही नुसता परिसर त्या ठिकाणी फुलून गेलेला आहे. तशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. धुळ्यामध्ये सुद्धा अनेक किल्ले आजूबाजूला आहेत, त्यांचं त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना जर का प्रसिद्धी दिली गेली, त्यांची डागडुजी केली गेली, तर पर्यटक जर आले तर मोठी बेरोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. शिकून तयार झालेला मुलगा तो कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्याला काहीतरी त्याच्या हाताला काम देणं ही तुमची आमची प्रत्येकाची जशी जबाबदारी आहे तशी लोकप्रतिनिधी जास्त प्रमाणात आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश आमचा थेट संवाद असा आहे आणि म्हणून थेट प्रश्न आपल्याला विचारतोय की लोकसभेच्या उमेदवारीचं तिकीट भाजपाचं आपल्याला मिळेलच अशी अपेक्षा करूया, परंतु कोणती बलस्थानं आहे की ज्यामुळे आपल्याला निवडून येईल असं वाटतं आहे, यातली बलस्थानं कोणती? भारतीय जनता पक्षाची बलस्थानं म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे भक्कम असं नेतृत्व या देशाला लाभलेलं आहे आणि निस्पृहपणे गतिमान पद्धतीने काम करणं ही त्यांची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे. त्याचं आपण सगळेजण गेल्या 10 वर्षांचं जर काम पाहिलं तर उत्तम प्रकारे काम करणं आणि तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी मदत करणं ही त्यांची भूमिका अत्यंत उल्लेखनीय आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा आधारस्तंभ म्हणून जर आपण संबोधलं तर ते एकदम योग्य होणार आहे. आणि त्याच्यानंतर राहतो आपण स्थानिक मित्र, परिवार, नातेवाईक, सगळं आपलं व्यक्तिगत नेटवर्क, इतक्या दिवसापासून केलेल्या कामांमुळे असलेले संबंध, डॉक्टर लोकांची असलेली सगळ्यांचा परिचय, वकील लोकांची असलेली सगळी मैत्रीपूर्ण संबंध, ही सगळी मंडळी जी उच्च शिक्षित मंडळी कधी कधी राजकारणापासून अलिप्त राहते, परंतु माझ्या बाबतीत त्यांचा सक्रिय सहभाग या ठिकाणी राहू शकतो. आणि सगळ्या मतदारसंघामध्ये मोठा मित्रपरिवारही माझा आहे. मगाशी सांगितलं नात्यागोत्याचा एक मोठा सगळा विस्तार या ठिकाणी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाणं येणं, प्रत्येकाचे संबंध टिकवून ठेवणं, या ज्या काही गोष्टी आहेत यांच्या माध्यमातून आणि आपण आतापर्यंत शैक्षणिक संस्थेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये केलेल्या कामाच्या माध्यमातून निश्चित लोकांचा पाठिंबा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो आणि ही निवडणूक आपण जिंकू शकतो असं मला निश्चितपणे या ठिकाणी वाटतं आणि मी ते नम्रपणे नमूदही करतो की आपण या ठिकाणी त्या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करू शकतो.
आपण जे मगाशी उल्लेख केला, धुळे शहर आणि मालेगाव हे दोन शहरी भाग सोडले तर या लोकसभा मतदारसंघात आजही ग्रामीण भाग मोठा आहे, शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सर, आणखी एका मुद्द्यावर आपल्याला काम करावंच लागेल, ते म्हणजे या भागामध्ये कृषी विद्यापीठ झालं पाहिजे. हा जो काही लढा धुळे जिल्ह्यातून याची सुरुवात झाली आणि धुळ्यात कृषी विद्यापीठ झालं पाहिजे यासाठी जो काही लढा सुरू आहे यासाठीही आपल्याला काम करावं लागेल. मी परत आपल्या विकासाच्या मुद्द्याकडे येतो आहे. असं म्हटलं जातंय की आता देशामध्ये जे काही वातावरण तयार केलं जातंय ते एका अर्थाने एक धार्मिकतेचं वातावरण, श्रद्धेचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेमुळे. आपल्याला काय वाटतं की आपण ही निवडणूक धर्माच्या बेसवर, धार्मिकतेच्या मुद्द्यावर लढवावी की विकासाच्या मुद्द्यावर? निश्चितपणे मी सांगेल की मी हिंदू आहे, मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो आणि जे काही काम आता चाललेलं आहे ते अत्यंत योग्य आहे. 500 वर्षापासून राम मंदिर त्या ठिकाणी व्हावं ही सगळ्या जनतेची मागणी होती. त्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलं आणि त्याचा जल्लोष हा देशभर झाला. माणूस 5-10 मिनिटं का होईना परमेश्वरापुढे नतमस्तक होतो. एक जी शक्ती आहे तिचा आधार आपल्याला आहे, ही भावना जेव्हा माणसामध्ये रुजते आणि इतर धर्मांचा आपण अनादर करत नाही ना. ज्या ठिकाणी आपण आपल्या धर्मात, परंतु जर का ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये काही चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्याचं दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी होत असेल त्याचा आपण सन्मान केला पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. ते काम आदरणीय मोदी साहेब या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतायत. अयोध्या तर आपण झालेले, अजून काशी मथुरा सुद्धा बाकी आहे, ते सुद्धा काम त्या ठिकाणी भविष्यामध्ये होईल. आणि आपण आपल्या धर्माचा सन्मान राखणं याच्यामध्ये गैर काही नाही, कारण आपली ती संस्कृती आहे आणि खऱ्या अर्थाने अत्यंत उच्च दर्जाची संस्कृती आपल्या हिंदू समाजाची आहे की चांगलं करत राहा, प्रामाणिकपणे आपल्या अंतरात्म्याला विचारून जे काही चांगलं असेल ते संस्कार आपल्यावर आपल्या आईवडिलांनी त्या ठिकाणी जे रुजवलेले आहेत. रामायणातून आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिकतो, त्याच्या फार तपशिलात जायची गरज नाही, परंतु खऱ्या अर्थाने तुमच्यावर तुमचा धर्म चांगले संस्कार जर केले तर एक चांगलं कुटुंब त्या ठिकाणी घडतं, चांगला भारत त्यातून निर्माण होतो. तेच काम या ठिकाणी चाललेलं आहे, त्याचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आपण थोड्या वेळा सर असं समजूया की भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी आपल्याला मिळालेले आहे. आमच्या दर्शकांना आपल्याला मतदान मिळावं यासाठी आपण थोडक्यात कसं अपील कराल मतदारांना? सर्व मतदारांना मी अत्यंत नतमस्तक होऊन अगदी नमस्कार करतो की या ठिकाणी निवडणुका येतील आणि जातील, परंतु आपल्या प्रश्नाला मग अशी उल्लेख अगदी विस्तृतपणे केलेला आहे की तरुणांना रोजगार देणं, सिंचनाचा प्रश्न सुटणं, शेतकऱ्यांना त्यांच्या हमीभावाला योग्य असा, शेतीमालाला योग्य असा भाव त्या ठिकाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणं, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, रेल्वेची कनेक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणं. धुळे शहरामध्ये विमानतळ आहे पण नावापुरतं आहे, त्याचं सुद्धा विस्तारीकरण त्या ठिकाणी करता येऊ शकतं जेणेकरून पर्यटनाला त्या ठिकाणी चालना मिळू शकते. शहराचा पाण्याचा प्रश्न जो अजून पूर्णपणे सुटलेला नाही तो सोडवण्यासाठी चालना देणं आणि सिंचनाच्या प्रश्नांना पण चालना देणं. महिला भगिनींसाठी त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा निर्माण होईल याच्याकडे लक्ष देणं. या सगळ्या घटकांना जर न्याय देण्याची भूमिका केली, आदिवासी असतील, दलित बांधव असतील, त्यांच्या हक्काची जी काही मागण्या असतील, घरकुलांच्या संदर्भातल्या असतील, त्यांच्या बाकीच्या रोजगाराच्या संदर्भातल्या असतील, त्यांना त्यांचा न्यायाचं हक्काचं मिळवून देणं, या सगळ्या घटकांना न्याय देऊन प्रामाणिकपणे आपली भूमिका वठवणं, अशा प्रकारचं काम मी निश्चितपणे करेन. त्यामुळे मी सगळ्या आदरणीय सन्माननीय सगळ्या बंधू भगिनी, ज्येष्ठ महानुभाव, तरुण मित्र यांना अत्यंत नम्रतापूर्वक सांगेल की आपण माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी दिली तर त्या भूमिकेला न्याय देईल, संधीचं सोनं करेल, ही मात्र अगदी मी खात्रीपूर्वक देतो. मित्र हो, आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत, खूप सारे प्रश्न आहेत, खूप विषय आहे की ज्यावर आपल्याला बोलायचं होतं, वेळेमुळे आपल्याला थांबावं लागतंय. पण काही माणसं कमी बोलतात, काम खूप जास्त करतात. मला असं वाटतं की डॉक्टर विलास बच्छाव हे या कॅटेगरीतले आहेत. खूप सारी कामं केली आहेत, ग्रासरूटला काम करतायत, शेवटच्या माणसासाठी काम करतायत. पण आता त्यांना थोडं व्यापक विजन घेऊन, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे विचार, यांच्या कामाचं विजन घेऊन त्यांना आपल्या मतदारसंघात काम करायचं आहे. या धुळे
लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या काही कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात आहे. त्यांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात आलं असेल. शिक्षणासंदर्भात जसं काम चाललंय तसं सिंचनाच्या संदर्भात आहे, शेती आहे, रोजगार आहे, उद्योग आहे, रस्त्यांच्या दळणवळणाच्या कनेक्टिव्हिटी संदर्भातले प्रश्न आहे. आणि या मतदारसंघातल्या राहून गेलेल्या प्रश्नांना सोडवतानाच पुढच्या 25 वर्षाचा 50 वर्षाचा विचार करून या मतदारसंघामध्ये काय हवं आहे अशा खूप साऱ्या कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात आहे. एक गोष्ट आणखी लक्षात आली ती म्हणजे नव्या पिढीतल्या नवे मतदारांसंदर्भात त्यांचा जसा जनसंपर्क आहे तसाच ज्येष्ठांसंदर्भात पण आहे, ज्येष्ठांशी पण आहे. एक अदात शत्रू म्हणून या मतदारसंघाला लाभणारं हे एक नेतृत्व ठरू शकतं. वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं हे नाव, घराघरात पोहोचलेलं त्यांचं काम आणि प्रत्येकांच्या होटांवर रुळलेलं हे एक नाव आहे. जर संधी मिळाली तर आपल्याला कामातून त्यांच्या डोक्यातल्या कॉन्सेप्ट ह्या प्रत्यक्षात अंमलात आलेल्या दिसतील. मी मगाशी जसं म्हटलं की दुर्दैवाने मानव विकास मिशन मध्ये आपण शेवटून क्रमांक लागत असलो तरी हा क्रमांक आणखी वर उचलण्यासाठी, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आणि आपणही विकासाचं स्वप्न पाहण्यासाठी अशा एका व्यापक विजन असणाऱ्या, दूरदृष्टी असणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने तळमळीने काम करण्याची धडपड असणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. आपण सगळे झेप मराठीच्या या कट्ट्यावरून डॉक्टर विलास बच्छाव यांना मनापासून शुभेच्छा देऊया. त्यांना तिकीट मिळालं पाहिजे अशी एक सदिच्छा व्यक्त करूया. तिकीट मिळालं तर हक्काचा आपला माणूस म्हणून आपण त्यांच्या मागे लागून आपल्या डोक्यातली सगळी अपूर्ण असलेली प्रश्न सोडवून घेऊया. आजच्या वेळेच्या मर्यादामुळे आपण पुन्हा या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नव्या भागामध्ये, नव्या व्यक्तीसोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.